हॅलो गाईज, कसे आहात? झटपट होणारी अशी चिकन दम बिर्याणी आज करूया। सगळ्यात आधी आपण पातेल्यामध्ये गरम पाणी उकळून त्यात खडे मसाले, 4 लवंग, वेलची, 2 दालचीन, मीठ, लिंबू घालणार आहे। त्यामध्ये मी अर्धा किलो तांदूळ 70% शिजवून घेणार आहे। ते 4 कांदे, 4 टोमॅटो तेल टाकून सोनेरी रंग येईस तोपर्यंत भाजून घेणार आहे। त्यानंतर अर्धा किलो चिकन मॅरिनेट करायसाठी ठेवले आहे। त्यामध्ये 1 कप दही, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, मिरची याची पेस्ट वाटून मी त्यात घातलेली आहे। त्यानंतर बिर्याणी मसाला 2 चमचे आणि 2 तळलेले कांदे घालून मी हे 15 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायसाठी ठेवली होती। ते चिकन मी आता घालते आहे ह्यात आणि 5 मिनिटासाठी हे शिजायला देणार आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे ह्याच्यात। हवा असेल तर तुम्हाला 4-5 मिरची वरून टाकू शकता तुम्ही, जास्त स्पायसी पाहिजे असेल तर। परत यात येते धने जिरे पावडर 2 चमचे घालून हे सगळं छान मिक्स करून एक 5 मिनिटं शिजू द्यायला सोडणार आहे। त्यानंतर यात थोडंसं पाणी जास्त घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं। त्यानंतर तिकडे आपण शिजत ठेवायला जे 70% शिजण्यासाठी मी तांदूळ ठेवले आहे ते शिजलेले आहेत ऑलरेडी। आता मी यावर हे तांदूळ पसरवून घेणार आहे, बिर्याणीसाठी लेयर लावणार आहे। त्यासाठी हे असं त्यातलं सगळं पाणी गाळून घेणार आहे। गाळून ते या चिकनवरती तांदूळची लेयर लावणार आहे। जास्त नाही शिजवायचं, हे थोडे अर्धे 70% शिजून घ्यायचं आहे। त्यानंतर हे पूर्ण असं लेयर घालून छान पसरवून घेणार आहे त्याच्यावरती। हे असं गरम तांदूळच ह्याच्यामध्ये घालायचं आहे, त्यामुळे छान बिर्याणी दम होते। हे सगळे तांदूळ मी आता यावर स्प्रेड करणार आहे। राहिलेले थोडे तांदूळ पण घालते आहे। अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदळाचं माप घ्यायचं आहे। घ्या म्हणजे ते बरोबर बिर्याणी त्याची तयार होते। आता यावर येते गार्निशिंगसाठी कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर। तळलेला कांदा मी आधी तळून ठेवला होता बरिस्ता करून, ते घालायला। त्यावर येते 2-4 चमचे साईडून असं तूप सोडणार। तुपामुळे छान फ्लेवर येते बिर्याणीला, बिर्याणी छान चवीला लागते। त्यानंतर बिर्याणीसाठी लिंबू पिळणार आहे। लिंबू पिळून घेतल्यामुळे छान सुटसुटीतपणा येते। तांदूळ एकमेकाला चिकटत नाही, वेगळा होते, म्हणजे ते हॉटेल स्टाईल बिर्याणी तयार होते। त्यानंतर इथे थोडा फूड कलर मी पाण्यात भिजवून ठेवला होता, तो घालते आहे। आता या कुकरचं झाकण लावून एक 15 ते 20 मिनिटासाठी दम देण्याकरता बारीक गॅसवरती ठेवणार आहे। आता झाकण उघडून बघूया की आपली बिर्याणी तयार झाली आहे की नाही। छान शिजलं आहे, चिकन सुद्धा छान शिजलं आहे। बिर्याणी पूर्ण परफेक्ट तयार झालेली आहे, हॉटेल स्टाईल एकदम। तुम्ही पण करून बघा, ही 15 ते 20-25 मिनिटांमध्ये बनणारी बिर्याणी अगदी छान झालेली आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।